मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपला अर्थसंस्कारमध्ये. मित्रांनो, एक क्लायंट आले, ते म्हणत होते की सर युद्ध सुरू झालेलं आहे आणि पोर्टफोलिओ अगदी लालेलाल झालेला आहे. अगदी ॲप ओपनसुद्धा करायची हिंमत होत नाही आहे सध्या. तर अगदी असं वाटत आहे की एफ डी केली असती तरीसुद्धा योग्य झालं असतं, इतका स्ट्रेस आला नसता. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एफ डी आणि म्युच्युअल फंड याची कामं वेगवेगळे आहेत. एफ डी आपण वापरतो कॅपिटल प्रोटेक्शन करण्यासाठी आणि म्युच्युअल फंड वापरतो आपण कॅपिटल ॲप्रिशिएशनसाठी. ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये पहिले 3 वर्षे 4 वर्षे तुमची रक्कम मायनस जाण्याचे चान्सेस 10 ते 15% असते. ठीक आहे. म्युच्युअल फंडमधले सुरुवातीचे काही वर्षे तुमची रक्कम मायनस जाऊच शकते. आपण आपल्या गोलप्रमाणे ॲसेट अलोकेशन केलं असेल, आपण टाईम हॉरायझन जर डिसाईड केला असेल तर अगदी तुम्ही निश्चिंत राहा. कारण मार्केटमध्ये इनिशियल स्टेजमध्ये जर तुम्हाला असे युद्धासारखी सिच्युएशन मिळाली किंवा मार्केट पडलेलं आहे अशी जर सिच्युएशन तुम्हाला मिळाली तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचं युनिट ॲक्युम्युलेशन हे होत असतं. म्हणजे आपल्याला स्वस्तमध्ये युनिट्स मिळत असतात म्युच्युअल फंडची. आपण जी SIP करतो त्याच्या बदल्यात आपल्याला युनिट्स मिळत असतात. ठीक आहे. मग हे आपल्याला नंबर ऑफ युनिट्स जर आपण कलेक्ट केली किंवा नंबर ऑफ युनिट्स आपली जास्त झाली तर त्याच युनिट्सवरती आपल्याला नंतर रिटर्न्स जनरेट होणार असतात. ठीक आहे. त्यामुळं घाबरून जायचं नाही आहे, आपली SIP थांबवायची नाही आहे. उलट युद्ध हे संकट नाही, याच्याकडे आपण संधी म्हणून बघणं गरजेचं आहे आणि SIP तर चालूच ठेवायची. प्लस जर आपल्याकडे लमसम अमाऊंट असेल तर लमसम अमाऊंट अगदी वन टाईम इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही STPच्या थ्रू जाऊ शकता, म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. ठीक आहे. तर घाबरून जायचं नाही आहे, आपल्याला आपलं बिहेवियर मॅनेज करता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये SIP करायचं असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मी आहेच. मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. थँक्यू.